अलिबाग तालुक्यातील नागाव येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। अलिबाग तालुक्यातील नागाव येथील खालची आळी परिसरात मंगळवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 6च्या सुमारास बिबट्याने तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आणि 2 जणांना ऑलरेडी डॉक्टरकडे नेऊन पण आणलंय, कारण त्यांच्यावर अटॅक झालाय। पूर्ण नाक वगैरे फुटलंय, नखं लागली आहेत। ह्याच्या पण इथे थोडे 1-2 नखं लागली आहेत। इकडे कुठे इकडे लागले। तर खूप भीतीचं वातावरण आहे। फक्त फॉरेस्टवाल्यांनी लवकरात लवकर पकडून द्यावं ही विनंती आहे, कारण इथे हा शाळेत जाणाऱ्या मुलांचा मार्ग आहे आणि हा शाळेचा दिवस आहे। मेन नाक्याचा ठिकाण आहे, आजूबाजूला वाड्या आहेत, वडीलधारी मंडळी आहे। तर लवकरात लवकर फॉरेस्टवाल्यांनी त्याला पकडावा हीच विनंती। हर्षदा निखिल मयेकर, सरपंच नागाव। इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेला आहे। त्याने दोघांवर हमला पण केलेला आहे। एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये। तर सगळ्यांना मी आवाहन करते, नागावमधल्या रहिवाशांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा, की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा। रेस्क्यू टीम आलेली आहे, पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे। सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे, परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये। तर शाळा आम्ही बंद ठेवल्यात, पण मुलं शाळेमध्ये सुरक्षित आहेत। पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील। घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये। तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।